सुलतान बहुउद्देशीय मित्रमंडळाच्या माध्यमातून 9 दिवस त्यांच्या अ, गरबा शो मध्ये अनेक सारे भाविक भक्त गरबा खेळण्यासाठी येत असतात. परंतु आज क्रिकेटमध्ये या चेहऱ्याने रस दाखवलाय. मी अमित दादांना विनंती करेन की तुमचं आसन तुम्ही ग्रहण करा. सामन्याला आपण सुरुवात करत आहोत आणि भिवंडी विभागामध्ये अनेकदा आपण कंबाईंड कॉमेंट्री बघितली आहे. सो शेवटची मॅच मेगा फायनलची मॅच तुम्ही कंबाईंड जुगलबंदी आता पाहाल. ती म्हणजेच आमचे समीर ठाकरे सर आणि मोनिश पाटील सर यांच्या शुभवाणीतून. सो जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया त्यांचं समालोचन. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच. लेट्स प्ले गेम ऑन. फायनलला सुरुवात. भालगाव प्रीमियर लीग 2025. हे पर्व कोण जिंकणार, कोण होणार विजेता? फर्स्ट बॉल ऑफ द फायनल राउंड द विकेट. पहिलाच बॉल फ्लिक करण्यात आलाय हवेमध्ये बॉल, परंतु या वेळेला झाली आहे चूक. स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडनं झाली आहे चुकी आणि आपण पाहतोय जीवनदान मिळालंय अवघ्या पहिल्याच बॉलवर. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना बॅटर सुमित ऑफ द मार्क विथ द डबल. फायनल सुरू आहे. दोन्ही महान संघ आपण पाहतोय या प्रीमियर लीग मध्ये, ज्यांचा कमालीचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल भालगावकर, आमच्यावरती विश्वास दाखवला या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा भाग आम्हाला बनवला BPL 2025चा. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे. राऊंड विकेटने गोलंदाजी सध्या सुरू आहे. ऑन साइडला हॉप वलीवर घेत असताना भिरकावून देण्याचा प्रयत्न. वाईड इज लॉंग ऑनला झेल, फलंदाज होतो फेल. पहिला धक्का, विकेट गॉन. शेंडू होता आणि तदनंतर मोठा फटका खेळायचा समीर ठाकरे प्रयत्न केला, पण मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल टिपली गेली आणि कदाचित वातावरणाचा इफेक्ट आता या मॅचमध्ये देखील होऊ शकतं. येस, ॲब्सोल्युटली ट्रू. हवामानामध्ये कमालीचा बदल. फलंदाज लवकर रेडी व्हा. बॅटिंग करत असताना परी 11 पप्पू टावरे फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय देवांश सुपर किंग्स या फायनल मॅच मध्ये नॉकआउट मध्ये क्वालिफाईड फर्स्ट जिंकली होती पप्पू टावरे फॅम टीम परी 11 आणि त्यानंतर आपण पाहतोय देवांश सुपर किंग. अमित चिकनकर फॅम टीम तुम्ही पाहताय. स्ट्राइक एंडला बॅटर संदेश तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. प्रथमचा बॉल लॉफ्टेड ऑपरेटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड क्लिअर करण्यात आलेली आहे आणि बॉल सरळ निघून जातो. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. धन्यवाद दिसे. खूप चांगला फटका. अक्षर रिप्ले मध्ये आपण एकदा चेक करूयात. हा पहा, राऊंड द विकेट आले आणि प्रथम होतंय. एक विकेट अर्ली गेला आणि तदनंतर वा 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 खूप सुंदर फटका. अगदी गॅप आणि तदनंतर इनफिल्ड पूर्णपणे क्लिअर करताना हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर टोटल 1 विकेट गमावताना 6 आकड्यावरती. समीर ठाकरे, मी म्हणेन की 3 षटकाची मॅच आहे. या कंडिशनचा जर विचार केला तर मिनिमम 35 पर्यंत तरी पोहोचणं फार गरजेचं. डेफिनेटली. आणि त्या धावांकडे लक्ष केंद्रित करावंच लागेल. चौकार रन ऑफ द मार्क होत असताना बॅटर. हो, अपील जोरदार. यस BW बरोबर या स्टँडच्या मध्ये सापडला. फलंदाज होते बाद. लागेला दुसरा धक्का. राणे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. वेलकम. भाऊ म्हात्रे यांच्याकडून देवांश सुपर किंग्सनं फायनल जिंकली तर मसा ट्रिप सर्वात मोठी जत्रा महाराष्ट्रामधील, अर्थातच मशाची जत्रा आपल्या आगरी भाषेमध्ये. विकेट क्रमांक दुसरा माघारी परतले गेले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो अनेकदा बॅटर कुठेतरी मोठे फटके मारत असतात, पण अर्ली विकेट जे 2 आहे टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर्सचा जर विचार केला तर टॉप ऑर्डरचे 3 बॅटर मधले 2 बॅटर माघारी परतले गेलेत. सुरुवातीच्या घडीला विकेट जर समीरजी मिळाले तर मग गोलंदाज येणाऱ्या षटकामध्ये बोलबाला करू शकतात आणि जिथे 35चा विचार करत होतो कदाचित बॅटिंग ऑर्डर मध्ये जर थांबून खेळले नाही किंवा एक पार्टनरशिप नाही बनवली तर मग धावा कुठेतरी मग कमी दिसू लागतात. परंतु मोनिश, एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कधी आपण कुठलीही स्पर्धा खेळत असू द्या, मोठ्या मॅचेस मध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण असतं, रन चेस करणं कठीण असतं. दॅट्स वाय इथून मी म्हणेल 30 रन जरी जोडल्या ना तरी येणाऱ्या डावामध्ये चॅलेंज फार मोठं असेल धावांचा पाठलाग करताना. डेफिनेटली. आणि आज वातावरणाच्या कंडिशन्स त्या आहेत त्या देखील विरोधात जातील एंडिंगला. फ्रॉम द विकेट
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, परफेक्टली यॉर्कर. प्रथम यावेळेला काय गोलंदाजी करतोय. विथ द न्यू बॉल यॉर्कर टाकणं, फुलर लेंथ टाकणं हे सोपं काम नाहीये मोनिश. ज्या वेळेला नवीन चेंडू असतो, बॉलची फर असते, त्यावेळेला बॉलला ग्रीप करणं गोलंदाजासाठी भरपूर हार्ड असतं आणि या कंडिशन्स मध्ये तो यॉर्कर टाकतोय. कमाल आहे गोलंदाजाची. डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, विकेट टू विकेट लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 निर्धाव पाहायला मिळाले. फायनल मॅचचा दबाव नितेश झेलू शकला नाही. धाबा झाल्या धाव फलकावरती. 6 ला 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना परी 11. खूप चांगलं षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला मध्ये प्रथमला आणलं गेलं, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 विकेट 2 धावा. तदनंतर विकेट क्रमांक पहिला दुसऱ्या चेंडूवरती मग एका मध्यांतराने चौकार देखील पाहायला मिळाला, पण लगेचच त्याची परतफेड विकेटने पाहायला मिळाली आणि शेवटचे अंतिम 2 चेंडू लगातार डॉट पाहायला मिळाले. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला, धावा फळकावरती टोटल 6 या आकड्यावरती पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. आता कुठेतरी या धावांची गती वाढवावी लागेल. आणि समीरजी, अनेकदा मी म्हणतोय ना की तुम्हाला पहिल्या डावामध्ये धावा फळकावरती जोडायच्यात, अदरवाईज तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये एखाद्या टार्गेटच्या पाठीमागे लागायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट पार्टनरशिप. कारण की अनेकदा काय बघतो की एखाद्या गोलंदाजाला मोमेंट फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. तो मोमेंट मिळाला की मग तदनंतर गोलंदाजी चांगली होते. पण प्रत्येक चेंडू पाठीमागे तुम्ही जर चेंडूंना फेस करत असाल, चांगल्या पद्धतीने कनेक्ट करत असाल, तर अनेकदा गोलंदाज मग एक्स्ट्रा ऑर्डरनी करण्याच्या नादामध्ये कधी कधी चुकी करतो आणि त्याचा फायदा उचलला जातो. फर्स्ट ओव्हरमध्ये खरं तर जो प्लॅटफॉर्म प्रथमनं दिलेला आहे तिथून निरंतरपणे परफॉर्मन्स सेकंड ओव्हरमध्ये बघायला मिळणार का? आणि खूप चांगला उल्लेख केलास की मोमेंटम मिळणं गरजेचं. मोमेंटम आता गोलंदाजांना मिळालाय, परंतु इथून सातत्य कोण टिकवणार हे महत्वाचं. प्रदीप तयार. षटक क्रमांक दुसरं चालू होतं आणि स्ट्रायकर एंडला डावकुराताचा बॅटर आपण प्रमोदला पाहतोय, जो सलामीसाठी आला होता. दुसऱ्या क्रमांकावरती सुमित तर परतले गेले, संदेश परतलेत आणि नितेश आणि प्रमोदची जोडी मैदानामध्ये. सध्या पहिल्यांदाच मी म्हणेन की बघा 12 चेंडूची मॅच आहे, त्यामुळे येणारे पुढचे 12 चेंडू हातामध्ये, त्यामुळे हळूहळू पार्टनरशिप मोठी बनवावी लागेल. धावांचं टार्गेट बनवावं लागेल सुरुवातीला. यावेळेस हलक्या गतीने चेंडूला ऑफ साईडला खेळून काढला गेला. अगदी पॉईंटच्या कव्हर पॉईंटला चेंडू हा. एक धाव तर बनवली, दुसरी देखील कंप्लीट होते आणि तास दरम्यान 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं फळकावरती धावा जोडल्या जातात. त्या 8 या आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. फुल टॉस बॉल होता आणि स्क्वेअर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण बघितली. खरं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता प्रमोदचा. प्रमोदला ठाऊक आहे की आता वातावरणामध्ये कमालीचा बदल झालेला आहे, दॅट्स वाय तो जमिनी साह्यानं अलॉंग द ग्राउंड फटके घेऊन धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्कीच तुम्हाला मोठ्या धावा बनवायचे तर मोठे फटकेच मारणं गरजेचं नाही. या डबल सिंगल वरती देखील धावा बनवू शकतात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं यावेळेस गॅप मध्ये, पण क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट तिकडे तैनात केले होते, पण बघा इथे चुकी घडली. चेंडू ज्या गतीने येत होता आणि सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जसं उल्लेख देखील केला की मैदान जे आहे त्याची आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे थोडासा विचार करून चेंडूवरती धावत जाणं गरजेचं आहे. इथे चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. चांगला फटका होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. रिव्हर्स स्वीप किती सेन्सिबल खेळतोय बघा आणि बॉल डायव्हर्ट झाला. क्षेत्ररक्षकाची मी चुकी म्हणणार नाहीये मोनिश, बॉल तिथून थोडासा डायव्हर्ट झाला. तो बरोबर बॉलच्या मेरिटवर आला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली बॅटरला आणि हा चौकार आला परी 11 संघासाठी. मस्ट नेडेड बाउंड्री आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल 12 आकड्यावरती जोडल्यात. पुढचाच बॉल ऑफ समच्या बाहेर पुढे टाकण्याचा प्रयत्न केलेला. हे चित्र अनेकदा पाहिलंय आपण की एखादा डावकुराताचा बॅटर जेव्हा पण मैदानावरती उभा असतो, गोलंदाजाचा पॉईंट ऑफ व्ह्यू एवढाच की ऑप्शनच्या बाहेर पुढे टाकण्याचा, जेणेकरून लेफ्ट हँडेड बॅट्समनची त्याची स्ट्रॉंग झोन ऑन साइड अनेकदा पाहिली आहे. स्टंप अटॅक केला किंवा बॉडी लेंथवरती ठेवला मोठे फटके होऊ शकतात. त्याच अनुषंगाने मी म्हणेन की इथे पॉईंट ऑफ व्ह्यू चांगला आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटने आणि त्याच दरम्यान दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली होत आहेत. रन बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 2 विकेट गमावले अर्ली, पण आता हळूहळू पार्टनरशिप बनवण्याचं काम 14 धावा फळकावर अत्यंत गरजेची आहे. भागीदारी तुम्हाला करावी लागेल, कारण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि धावांचा पाठलाग करणं याच्यामध्ये बराच डिफरन्स असतो. आणि सध्या तरी तुम्ही पाहतायत प्रमोदनं स्वतःच्या खांद्यांवर हे ओझं पेलण्याची तयारी दाखवली आहे, कारण सिनियर क्रिकेटर आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना या क्रिकेटच्या मैदानावरील बघितलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या
तुम्ही पाहतात पुढे सरकत असताना 14 30 कडे लक्ष लागून राहिलेलं आहे. 30 या धावांकडे जरूर लक्ष लागलेलं आपण पाहतोय. अगदी बरोबर उल्लेख केला. मी म्हणेन की 30 धावा जितक्या वेगाने बनवता येतील 30 धावा जितक्या वेगाने बनवता येतील तेवढा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि जर चेंडू हातामध्ये शिल्लक राहिले असेल 2-3 मग 35-40चा देखील विचार करता येईल. पण सर्वप्रथमतः 30 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं. मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहतोय आदरणीय विलासजी भंडारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आपण त्यांना करता धरताच म्हणूया. भास्कर दादा चिकनकर साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून मॅच सुरू ठेवा. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती 2 विकेट गमावले गेलेत. चेंडू क्रमांक 5 प्रदीप तयार होतोय 5वा बॉल घेऊन. चला सामना सुरू ठेवा, कारण सेकंड इनिंग मध्ये बॅटर्सना व्यत्यय न येता 5वा बॉल इथे पुढे टाकला होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळले गेलेत. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक मिस केले आणि त्यानंतर बॅकअप चांगलं आहे. आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा फलकावरती पाहायला मिळतील. मग या षटकाची सुरुवात 2 धावेने केली. त्यानंतर एक चौकार आला, मग डॉट बॉल आला, मग पुन्हा लगातार 2 चेंडूंवरती 2 धावा पाहिलात. म्हणजे एकंदरी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती 16 पाहायला मिळतात. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 6 होत्या. म्हणजे या मागच्या 5 चेंडूवरती एक चौकाराच्या मदतीने 10 धावा जमवल्या गेल्यात. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे एखादा मोठा फटक्याचा विचार केला जाईल का? करणं गरजेचं आहे, कारण इथून आपण पाहतोय की वेळ आता आपल्या फलंदाजांकडे कमी आहे आणि मोठे फटके येत नाहीयेत. क्षेत्ररक्षकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाजाची रणनीती इथून काय असणार? एखादा चौकार आला तरी पण 20 धावा होऊ शकतात. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा ज्या गोष्टीची चर्चा आपण सातत्याने केली की डावकुराताच्या बॅटरच्या अगेन्स्ट अनेकदा वाईड यॉर्कर किंवा ऑफस्टंप टू ऑफ लेन ठेवली जाते आणि तेच पाहायला मिळालं. आणि तिकडे थोडंसं का होईना पण बॅटर शांत राहताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 समीरजी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेट पहिल्या षटकात गमावलेले, पण या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये पार्टनरशिप आपण 11 धावांची पाहिली आणि ज्यामध्ये टोटल धावसंख्या फलकावरती 17 आकड्यावरती पाहायला मिळतात. बॅक करताना दिसला परी 11 संघ पुन्हा पलटवार करताना दिसला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहतात रन्स फार कमी आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. अंतिम षटक इथून 12 धावा शोधाव्यास लागतील. 30चं टार्गेट झालं तर गोलंदाजी करत असताना परी 11 चांगलं चॅलेंज देणार आणि या उलट देवान सुपर किंग्सनं 5 ते 6 धावांचं षटक इथे गोलंदाज वैभवनं हाताळलं तर मजबूत स्थितीमध्ये फायनल मॅच मध्ये. हा प्रकार खराब चेंडू आहे आणि प्रमोद समोर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही. हिरकावून दिल्या बॉलला सर सीमा पार षटकार. याच गोष्टीची चर्चा केली होती की लेफ्ट हँडेडच्या अगेन्स्ट तुम्ही बॉडी लेंथ वरती जर गेले तर मग मोठा फटका पाहायला मिळाला आणि इथे मोठा फटका आला आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती आता वाढल्यात. आदरणीय विलास भंडारी साहेब आणि तसेच या स्पर्धेचे करता धरता भास्कर दादा चिकनकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज ही खरं तर ही प्रीमियर लीग सक्सेसफुल होताना आपण पाहतोय. त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. राजेश मदन जाधव साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हा षटकार पुन्हा एकदा मोमेंटम बॅटिंग साईडला आणत असताना अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला हुक आणि भागवली धावांची भूक. प्रमोदनं टोकला षटकार. धावा झाल्या धाव फलकावरती 23. वैभव पुन्हा एकदा राऊंड विकेट. वन्स अगेन षटकारांचा राजा भागेश म्हात्रे अगदी चांगला उल्लेख करत होता आणि ठोकला या राजानं षटकार. मोठा फटका बॅक टू बॅक दुसरा पाहायला मिळाला आणि मग आता धावा फलकावरती 29. हा पहा ऍक्शन रिप्ले. अगदी बॅटच्या समोर चेंडू होता आणि जसा बॅटचा फ्लो पाहिला अगदी मिडल झाला चेंडू आणि त्यानंतर मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करताना हा दुसरा धमाका आणि पहिला 2 चेंडूवरती 12 धावा आला. त्यामुळे आता इंटेन्शन वाढेल की हा षटक फारसं मोठं करावा जेणेकरून 30चा तर टार्गेट मनामध्ये होता. 29 धावा झाल्यात आणि चर्चा करत होतो ना की जर धावा वाढल्या स्विच इट. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अनऑर्थोडॉक्स खेळण्याची काय गरज होती का असा प्रश्न आता डगआउट मध्ये निर्माण झाला आणि प्रमोद यावेळेला बाद होतोय.
सरळ बॅटनं चांगल्या रन्स येत होत्या, परंतु इथे बॅट पलटी केली आणि ते उलट झालं. फलंदाज प्रमोद यावेळेला बाद झाला. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. मन आधीच बनवलेलं की स्विचेट खेळायचा टप्पा पडल्यानंतर चेंडूचा जास्त बाउन्स होता, त्यामुळे समीरजी आपण पाहिलं की चेंडू आहे तो मिडल नाही होऊ शकला. बॅटचा स्टिकर आहे वरती लागल्या कारणामुळे चेंडू इनफिल्ड मध्ये दरवलला गेला आणि त्यानंतर कौतुक करावं लागेल शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूचा. क्विकली मागे गेले आणि त्यानंतर जेल ही टिपताना आपण पाहिली. सुंदर जेल टिपली गेल्या, कारण की असं उलट ज्यावेळेस मागे जातो त्या जेल अनेकदा डिफिकल्ट असतात अशा पकडणं. पण कौतुक करावं लागेल. एक पार्टनरशिप मैदानामध्ये ब्रेक झाली. 29 वरती लागणार तिसरा धक्का. 29 रन. चला बॅटर्स आपण स्पीड अप करा. फलंदाज शेवटचे आणखी काही चेंडू शिल्लक आणि या डावामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 बॉलवर 2-6 आले. पप्पू टावरे देखील आता खुश असतील आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत संघ आहे देवांश सुपर किंग, प्रदीप म्हात्रे या टीमचे कॅप्टन, अमित चिकनकर फॅम टीम तुम्ही पाहतायत आणि सध्या भास्कर दादा चिकनकर साहेब मंचावरून या फायनलचा आनंद घेताना. राउंड द विकेट वैभव परेश समोर बॅकफुट पंच. व्हॉट अ टेकन, एक्सलंट कॅच. फलंदाज होते बाद. सुपर कॅच पाहायला मिळाली मैदानामध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्यानंतर 2 विकेट देखील पाहायला मिळालेत. मॅच खूप साऱ्या कलाटण्या घेत आहे, कधी बॅटरच्या बाजूने तर कधी बॉलरच्या बाजूने जाताना. हा ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन समोर पाहतोय. चौथा बॉल होता ऑप्शनच्या बाहेरचा, खेळायचा प्रयत्न केला पॉइंटला आणि त्यानंतर वा 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 सुंदर झेल टिपली गेली आहे. आणि लगातार आता 2 झटके बसलेत. याआधी 2 षटकार आले होते. गोलंदाजाचं देखील कौतुक किंवा कमबॅक असं म्हणावं लागेल. हे पहा बॅकफुटला गेले, पंच केला होता, पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि खेळाडू या ठिकाणी बाद झाला. परेश देखील या वेळेला बाद होतोय आणि महत्वाच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाचा पलटवार आता सुरू झालेला आहे. तू मैं वार पलटवार, अप अँड डाऊन चढ उतार या खेळामध्ये तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. हॅट्रिक बॉल या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 10 विकेट मिळेल. सोडून दिला होता बॅटर आपण पाहतोय. एक्स्ट्रा 10 विकेट मिळाली. राऊंड विकेटने गेल्यानंतर थोडा ऑप्शनच्या बाहेर आला. बघितलं की भरपूर जास्त बाहेर आहे चेंडू. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30. म्हणजे काय तर ज्या टोटलची आपण चर्चा करत होतो ती टोटल तर आता स्कोर कार्ड वरती लावलेली आहे. इथून पुढे ज्या होणार आहेत ना त्या धावा गोलंदाजांसाठी बोनस असतील. वैभव राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने लगातार दुसरा वाईट. सर्व काही लगातार घडतं बघा. लगातार 2 षटकार आले, लगातार 2 विकेट आले आणि लगातार 2 व्हाईट बॉल आले. अजून लगातार 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. पाहावं लागेल या पुढच्या 2 चेंडूवरती काय होणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला पुन्हा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटला जात असताना एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल होता आणि धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. ती म्हणजे देवांश सुपर किंगला. फलंदाज होते बाद. तेहतीस धावा धाव फलकावर. 33 रन्स. 32 धावा आहेत आणि एक रनआउटची विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला ताकद देणार. मोमेंटम महत्वाचा असतो. शेवटच्या बॉलवर मोमेंटम कोण घेऊन जाणार, कारण स्पर्धा फार मोठी आहे. 32 धावा आहेत. भालगाव प्रीमियर लीग अख्खा भालगाव खेळेगा. फार मजा आली आज. भालमध्ये समालोचन करण्यासाठी संधी दिली आणि एन्जॉय केलं खूप दिवसभर. मोनिश स्विंग अँड मिस, फाईन बॉल. शेवटचा बॉल आला डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा बनवल्या परी 11 संघानं 3 ओव्हर्समध्ये निर्धारित 32 आणि 33 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल देवांश सुपर किंग संघाला भालगाव प्रीमियर लीग सीझन 5 जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 32 विजयासाठी 33 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू 33 धावा, 11.00च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती 33 बनवायच्या. सर्वप्रथमतः सर्व संघांचे जे स्पॉन्सर होते, या सर्व संघाचे संघ मालक, त्यांचं खूप सारं धन्यवाद आणि आयोजन कमिटीचं देखील धन्यवाद. बघा, अशा प्रकारच्या स्पर्धा ज्यावेळेस चालत राहतील समीरजी, गावची प्रीमियर लीग हे खऱ्या अर्थाने आपण अनेकदा म्हणतो ना की या प्रीमियर लीग मध्ये अनेक सारे नवीन चेहरे दिसतात, जे तुमच्या रेग्युलर सन्मान्य शंकरजी राणे साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो समीरजी की प्रीमियर लीग मध्ये अनेकदा आपण पाहिलंय ना की काही असे खेळाडू असतात की जे तयार झालेले असतात आपल्या गावच्या मेन टीम मधून खेळण्यासाठी, पण त्यांना एक संधी मिळते, एक प्लॅटफॉर्म मिळतो प्रीमियर लीग मध्ये परफॉर्मन्स चांगला दाखवण्यासाठी. त्यांना देखील संधी असते आणि अनेक सारे असे खेळाडू आहेत की जे प्रीमियर लीग मध्ये चांगला प्रदर्शन करतात आणि तदनंतर मग आपल्या गावच्या मुख्य टीम मध्ये देखील त्यांचा पदार्पण होतो. आणि त्यामुळे प्रीमियर लीग प्रत्येक गावामध्ये करणं फार गरजेचं आहे. आणि तशीच एक आपण प्रीमियर लीग भालगाव प्रीमियर लीग 2024-25 हे महासंग्राम पाहतो आणि त्याची मेगा फायनलची मॅच तुमच्या डोळ्यासमोर. अगदी बरोबर. गावामध्ये ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचं आयोजन कराल तेव्हा गावातून तुम्हाला नवे चेहरे, नवीन खेळाडू शोधण्याची संधी मिळेल. या ठिकाणी तुम्ही पाहतायत चेक. चला, फिल्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. परी 11 टीम. मोनिश, तू कसा एन्जॉय केला आज भाल प्रीमियर लीगला? खरं तर खूप स्पर्धेला एन्जॉय केलं. सकाळच्या दिवसापासून आपण पाहिलंय, सकाळच्या 17 पाहत आलोय, खूप सारे एन्जॉयमेंट पाहायला मिळाले. चला सुरुवात करूयात मॅचला. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे आणि तदनंतर झेल सोडली गेली आहे मैदानामध्ये. एक जीवनदान मिळालं. मेगा फायनलची मॅच पाहतोय, 18-33ची मॅच आणि त्याच्यावरती पहिलाच बॉल वरती तुषार सारख्या बॅटरची झेल सोडणं किती महागडं ठरू शकतं आता येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. पण एकंदरीत जर पाहिलं तर पहिला चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा किंवा खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावर तुषार आणि वैभवची जोडी. डेफिनेटली या ठिकाणी जीवनदान मिळालं, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर काय करत होता? ज्या वेळेला बॉल हवेमध्ये गेला, स्क्वेअर लेगच्या फिल्डरला स्टार्ट घेणं गरजेची होती. फाईन लेगचा फिल्डर बॉलवरती आला होता. कॅच ड्रॉप आणि अखेर आपण पाहतोय सुरुवात फलंदाजांसाठी चांगली. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल सोडू दिला, इथे जाऊ दिला, ऑप्शनच्या बाहेर होतं, हे परखलं होतं खूप आधीच आणि तास दरम्यान पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त पद्धतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओपनिंग पॅर्स तुषार आणि वैभवची जोडी मैदानात पाहता. गणेश तयार. फुलटॉस होता, सरळ खेळायचा प्रयत्न केला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक अगदी क्विकली आले आणि त्यानंतर विकेट क्रमांक पहिला धक्का देताना अगदी दुसऱ्याच चेंडूवरती. खराब चेंडू होता, परंतु या खराब चेंडूवरती विकेट मिळाली. क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो. यॉर्करवर तुम्हाला षटकार बघायला मिळतील, तर फुलटॉसवर तुम्हाला विकेट नक्की बघायला मिळतील. आणि आज आपण पाहतोय तसंच काही घडलं. बऱ्याचशा मॅचेसमध्ये पराभवाच्या खाईमध्ये असणारा संघ एकाएक विजयी झाला आणि विजयाच्या उंबरठ्यावरती असणारा संघ पराभवाच्या खाईत कोसळला. अनिश्चितेनं भरलेला हा खेळ आहे, जिथे काहीच निश्चित नसतं. कधी काय घडेल, बिघडेल, कोण हारणार, कोण जिंकणार हे सांगणं या खेळामध्ये कठीण असतं. अगदी बरोबर उल्लेख केला आणि म्हणूनच म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते. पण 1% तो नशिबाचा लक फॅक्टर देखील फार महत्वाचा आहे. 2 या आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर परतले गेलेत आणि 2 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 33 धावांचं लक्ष. प्रत्येक ओव्हर मागे 11 धावा जोडणं गरजेच्या. बोलत या आफ्टर चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. तितकासा बाउन्स पाहिला तर नाही मिळाला, पण एक धाव तर कंप्लीट केली. आता पंच वाईड आणि वाईड +22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. या एक धावा फार महत्वाच्या आहेत. या लाखमोलाच्या धावा आहेत या मेगा फायनल मध्ये. डेफिनेटली एकेका धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्व आहे. राजकारणामध्ये एकेका मताला महत्व आहे ना,
त्यापेक्षा जास्त महत्व या एका धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती. भास्कर दादा चिकनकर आज खुश असतील, कारण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या गावकऱ्यांनी जी एकता दाखवली, अखंडता दाखवली, आज एकत्रित होऊन खेळले. पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर प्रॉपर पुढे टाकला होता चेंडू, त्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पडला आणि तदनंतर मी म्हणेन की या कंडिशन मध्ये हा बेस्ट पर्याय असू शकतो वाईडिश यॉर्कर. याआधी आपण म्हणतो ना की यॉर्कर ब्रह्मास्त्र, पण वाईड यॉर्कर जो आहे तो ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त मोठा आहे. कारण की अनेकदा पाहिलं स्टंप मध्ये जेव्हा यॉर्कर लेंड हाताळला जातो त्यावेळेस हेलिकॉप्टर शॉट त्याच्यावरती पर्याय, आपण वाईड यॉर्कर वरती अनेकदा पाहिलं की अनेक साऱ्या बॅटर्स थांबावं लागतं. पुढचा बॉल स्टंप मध्ये टाकायचा प्रयत्न केला यावेळेस, तदनंतर हा देखील पुढे टाकला होता. यॉर्कर लेंथ वरती चेंडू होता, यावेळेस थोडासा आतमध्ये चेंडू आणला गेला आणि त्याच्यावरती एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 1 विकेट गमावताना 6. तुषारला या ठिकाणी हुशार गोलंदाजी सध्या तरी सुरू केली गणेशनं. अनुभवी क्रिकेटर आहे गणेश, अनुभवाची शिदोरी घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय आणि कमाल करतोय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे, एका सिंगल करीता. आणि अशाच प्रकारची सुरुवात आपण पहिल्या डावामध्ये देखील पाहिली होती की जिथे पहिलं षटक कंप्लीट झालेलं फक्त 6 धावा होत्या, 2 विकेट गमावलेल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात 2 षटकारांनी, त्याचा बेनिफिट कुठेतरी होऊ शकतो. ती प्रेरणा आता फलंदाजांना घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने पहिला डाव तुम्हाला बघायला मिळाला, सजला पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन्स असताना, ती प्रेरणा इथून फलंदाज घेणार का? शेवटचा अंतिम चेंडू, ओ मोठा फटका येतोय, अगदी पिकअप शॉट, मिडल ऑफ द बॅट बॉल सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धाव्यांकरिता, आणि षटकाराच्या मदतीनं षटक देखील कंप्लीट झालं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बघा 11चा ऍव्हरेज होता, 11च्या सरासरी धावा फळकावरती बनवायच्या होत्या, धावा फळकावरती 13 पाहायला मिळतात. सो आता सरासरी घसरेल आणि आता जर बघितलं गेलं तर विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता इथून धावा फळकावरती बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच Have a look at that action replay. Very nice connected pick up shot and ball is going out of the park. चला फील्डिंग लावून घ्या, षटकार इथे आला. Yes, have a look at that. What a shot. What a great shot. And ball is going all the way to the fans. A glorious sixer. आता 12 बॉल 20चं समीकरण. सामना सरड्याप्रमाणे रंग बदलत असताना कधी क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने, कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आता गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी करण्यासाठी बॉलर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुमित तयार झाला, सोडला विकेट किपरनं बॉल, पुन्हा एकदा थोडीशी चुकी केली आणि त्याचा फायदा आता फलंदाजांना होतो. एक धाव 22च्या स्वरूपामध्ये मिळाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 14 वर. Who will be the champion? Who will be the champion of this tournament? BPL सीझन 5 भालगाव प्रीमियर लीग पर्व 5व. परंतु आज गर्व सर्व गावकऱ्यांना वाटेल, कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न कालच ग्रामीणचे आमदार मोरे साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली की या मैदानासाठी सर्वोत्तपरी मी तुम्हाला सहाय्य करेन. चीप केला हवेमध्ये, चीप स्ट्रोक, झेल पकडली आहे, फलंदाज होणार बाद. धक्का लागेल टीम देवांश सुपर किंग्सला. दुसरा विकेट पाहायला मिळतोय हा, आणि माघारी परतले गेले ते म्हणजेच कॅप्टन प्रदीप माघारी परतले त्यावेळेस, आणि महत्वाचा विकेट देखील ठरू शकतो. ऍक्शन रिप्ले पाहतोय, कर्णधार आहे संघाचे आणि महत्वाचा खेळाडू. इथे पहा मोठा फटका इनसाइड आउट खेळायचं तर प्रयत्न केलं होतं, ज्या पद्धतीने कनेक्शन जर बघितलं गेलं तर प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर्सला खेळायचा, पण जसं कनेक्शन हवं होतं तसं नाही मिळालं आणि त्याचमुळे की का कव्हर पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिकडे फार वेगाने पोहोचले आणि महत्वाची झेल, ही झेल फार इम्पॅक्ट करत होती प्रदीपची, कारण की महत्वाचा खेळाडू होता, कर्णधार होता आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रदीपला खूप साऱ्या धावा बनवताना आपण पाहिलंय. 14 धावा 2 विकेट. सुमितला या ठिकाणी सफलता मिळाली आहे. स्विंग केला ऑन साइडला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, आउटफील्ड थोडीशी खराब आहे मिड विकेट झोन मध्ये. 2 धावा इथे मिळाल्यात. स्कोर मोस्ट विथ डबल टीमची टोटल तुम्ही पाहतात. धावा फलकावरती 16 धावा. चेंडूचा खेळ समाप्त झालाय, तो टोटल म्हणजे झोन, आणि नवीन बॅटर प्रथमला मैदानामध्ये पाहतोय. बघा प्रदीप माघारी परतले आणि त्याचेच बंधू प्रथम आता मैदानामध्ये दाखल झालेत. प्रथमनं गोलंदाजी चांगली केली आहे. सुमितच्या विरुद्ध इथे यॉर्कर लेन खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सुमित हार मानत नाहीये, सांगतोय मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये.
ठोसा मैदानामध्ये देतोय. 17 धावा धावफलकावरती. आता स्ट्राईक एंडला तुषार. अवघ्या पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल त्याला जीवनदान मिळालंय तुषारला. त्या जीवनदानाचा फायदा उचलणार. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. फुल टॉस होता. बाउंड्री लाईन ओलांडत असताना हा येतोय चौकार. आणि महत्वाच्या षडी चौकार आलाय, कारण की स्ट्रगल करत होता संघ. खूप सारा स्ट्रगल पाहिलं या षटकामध्ये. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करत होते, मोठे फटके येत नव्हते. विकेट देखील खूप सारे आले आणि त्यानंतर हा पहा ऍक्शन रिप्ले. अगदी गॅप मध्ये चेंडूला पाठवलं गेलंय. बघा, तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर तुम्ही गॅप हंटिंग ज्यावेळेस समीरजी ठाकरे करायला शिकताना, गॅप शोधायला तुम्ही जेव्हा एबल होता ना, त्यावेळेस तुम्हाला धावा फलकावरती बनवता येतील वेगाने. तंत्रशुद्ध खेळ करणं गरजेचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती 21. आता अजूनही 12ची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. पेनल्टीमेट षटक आहे. अत्यंत महत्वाचा बॉल. 7-12. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला. कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि एक धाव पळून पूर्ण झाली. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 ह्या आकड्यावरती. 22ला 2 गडी बाद. आकड्यांचा खेळ तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहतायत. 11 फ्रॉम 6. 6 चेंडूंमध्ये 11 धावा. फायनल जिंकण्यासाठी हा मानाचा किताब भालगाव प्रीमियर लीग जिंकण्यासाठी देवांश सुपर किंग्सला. आणि 6 मध्ये आता 11 वाचवायच्या आहेत. त्या म्हणजे टीम परी 11ला. 6 बॉल 11 रन्स. 6 चेंडू 11 धावा फळकावरती पाहायला मिळाल्यात या स्पर्धेमध्ये. पाहिलं सर्व, कारण की 5वं आहे पर्व आणि सगळ्या गोष्टी या आपण पाहिल्यात. आता मेगा फायनलच्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार आहे ते देखील पाहावं लागेल. सहा चेंडू 11ची मॅच रंगताना 22 वरती 2 असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन प्रमोद गोलंदाजीवरती आपण पाहतोय. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल. प्रमोद तयार. ऑफ समच्या बाहेर स्विंग झाला, त्यानंतर बाहेर निघाला चेंडू आणि त्याच दरम्यान व्हाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव थोडीशी महागडी देखील ठरू शकते. 6 मध्ये 10ची गरज. आता आपण पाहतोय की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 5 विकेट गमावलेल्या आहेत देवांश सुपर किंग्स. म्हणजे 2च विकेट आहेत, 9ही चालतील. डेफिनेटली. पुढचा बॉल हवे टॉप एज आणि त्यानंतर यस सक्सेसफुली टेकन बा विकेट कीपर. विकेट डाऊन. 3रा क्रमांकाचा धक्का बसताना आणि महत्वाच्या क्षणी सेट झालेला फलंदाज सेट आता मैदानाच्या बाहेर येतोय. आणखी एक ट्विस्ट किंवा आणखी एक कलाटणी. मी म्हणेन की ही मॅच मध्ये ज्या पद्धतीने समीरजी ट्विस्ट येतात ना, ऍक्शन रिप्ले पहा. टॉपेज लागला आणि त्यानंतर या मॅच मध्ये खूप सारे गुगलीज पाहायला मिळाल्या ज्या ट्विस्ट मिळतात. दबाव होता तुषारवर. विदाउट प्रेशर तुम्हाला नेहमीच मैदानामध्ये खेळ करावा लागेल. कारण कसं आहे ना की मोनिश, दबावाच्या स्थितीमध्ये आयुष्यामध्ये कुठल्या संसाराचं टेन्शन असू द्या किंवा इतर अदरवाईज कुठेही क्रिकेटच्या खेळामध्ये मॅचचं टेन्शन असू द्या, तुमचं कधीच काम सक्सेस होत नाही. विदाउट टेन्शन मध्ये तुम्ही खेळा. टेन्शन घेऊ नका. विदाउट प्रेशर खेळा. तुम्ही जिंकाल. तुम्हाला यश मिळेल. कारण भले भले रथी महारथी ज्यांच्या पायाखालची जमीन ही हलती असते ज्या वेळेला प्रेशर सिच्युएशन असते. क्या बात आहे. साहिलनं सामना जिंकून दिला तर भाऊस 11 यांच्याकडून 5,000 रुपये साहिलला दिले जाणार आहेत. आणि सध्या स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर मयुरेश आहेत. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 1 आणि धावा फळकावरती 23 पाहायला मिळतात. 10 धावा अजून देखील बनवायच्या आहेत मैदानामध्ये. बॉल तयार. ओ, यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं आणि फलंदाज मयुरेश देखील आणखी एक विकेट. लगातार 2रा धक्का बसताना या षटकामध्ये. काय गोलंदाजी करतोय प्रमोद. सिन्स फ्रॉम असं वाटतंय की त्याच्याकडे बघितल्यानंतर तो 15 ते 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत आला असावा. ज्या पद्धतीने त्यानं आज मैदान गाजवलंय माहित या भालगाव प्रीमियर लीग मध्ये. विकेट मिळाली आता 4थी. बघा, 5 विकेट होते पहिल्या डावामध्ये. आपण चर्चा करत होतो की 1 धाव कमी केली तरी चालेल, परंतु आता 4 विकेट देवांश सुपर किंग्सने देखील गमावलेले आहेत. आता थोडेसे चिंतित असतील. आपण पाहतोय देवांश सुपर किंग्सचे स्पॉन्सर पप्पू टावरे यांच्या चेहऱ्यावरती आता थोडासा स्मित हास्य बघायला मिळेल. कारण गोलंदाजी करत असताना पूर्णपणे बॅक केलेला आहे.
4 चेंडू शिल्लक आणि 10 रन्सची गरज. अजून देखील 9 धावा बनवला तरी देखील मॅच जिंकू शकतात, पण आता इथून विकेट वाचवावी देखील लागेल. 4 चेंडू 10ची मॅच आहे. स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर बारक्याला पाहतोय. बारक्यासाठी हा बॉल आणखी एक चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय आणि तदनंतर धाव नसणार आहे कोणत्याच प्रकारची, कारण की विकेट किपरने चेंडू कलेक्ट केलाय. प्रथम स्ट्राईक पासून झुंजतोय, त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचे आहे. आता 3 बॉल शिल्लक आणि 10 रन्सची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सरण्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा या भालगाव प्रीमियर लीग मध्ये कमाल केली आहे. या खेळानं खरं तर या खेळाशी ज्यानं प्रामाणिक दाखवली, ज्यानं निष्ठा दाखवली, त्यालाच या खेळानं मोठं केलं. आणि आपण पाहतो डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये प्रमोदची बघायला मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी. 6 चेंडू 11ची गरज असताना पहिला बॉलवरती वाईड आला आणि तदनंतर पुढच्या येणारे 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 डॉट बॉल पाहायला मिळाला. आता 3-10ची मॅच, एखादा मोठा फटका फार गरजेचा आहे आता बॅटर्सला. फुलटॉस पद्धतीने चेंडू होता, गॅप मध्ये खेळून काढायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक एफर्ट सर पूर्ण टाकले तिकडे. पाहावं लागेल डिसिजन काय, तर पण धावा फळकावरती पळून काढल्या गेल्या. टोटल 3 आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 26 आकड्यावरती. या बात आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं की क्षेत्ररक्षकाचे कौतुक करावे तेवढे कमी, कारण अशा सिच्युएशनला बरेचसे फिल्डर असतात ना की ते विचार करतात माझ्याकडे बॉल येणार नाही तर बरं, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं बघायला मिळालं. आता समीकरण 2 बॉल 7ची गरज. स्ट्राईक एंडला आता प्रथम असणार आहे, जो स्ट्राईक साठी झुंजत होता. 6 केल्या तरी विजयी होऊ शकतात. विकेट वाचून त्या 6 कराव्या लागतील, परंतु कारण 4 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. देवान सुपर किंग्सनं 2 बॉल 7ची गरज. मला असं वाटतं की कदाचित हे दोन्ही चेंडू प्रथम फेस करेल, कारण की 2 चेंडूमध्ये त्याला ठाऊक एखादा मोठा फटका आला तर मॅच क्लिअर होईल. पायावरती आहे आणि तदनंतर पंचांचा बोट आभाळाकडे आणि आता विकेट जाऊन 1 चेंडू कंपल्सरी. आता क्या बात आहे. चला 5-5 विकेट झाले. टॉस जिंकले परी 11 म्हणजे 7 धावा आता कंपल्सरी. देवान सुपर किंग्स. हा चेंडू मी म्हणेल विजयाचाच होता. फुल टॉस होता, परंतु फुल टॉस वरती पूर्णपणे निराशा पदरी आली देवान सुपर किंग्सच्या. प्रथम त्या ठिकाणी बाद झाला. आता 1 बॉल 7ची गरज. भालगाव प्रीमियर लीग पर्व 5वं आणि या पर्वावरती नाव कोरण्याच्या तयारीमध्ये पप्पू टावरे फॅम टीम परी 11, परंतु मॅच संपली नाहीये. एखादा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. चला मेगा फायनलची मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगताना आपण पाहिली. जशी मॅच हवी होती तशी पाहायला मिळाली. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी. 7 धावा ह्या बनवायच्या आहेत. बॉल तयार, बॅट तयार, परी 11 देखील तयार आहे आणि देवा सुपर किंग देखील तयार. आणि या आधीच फटाक्यांची आतिषबाजी देखील. आता या फटाक्या कोणाच्या होत्या त्या माहिती नाही. इनको कोई नहीं रोक सकता. ये दर्शक है, ये दीवाने दर्शक है. आणि हे सर खरे क्रिकेटची मजा आहे. पण समीरजी ठाकरे, एखादा वाईट बॉल जर आला किंवा एखादी एक्स्ट्रा धाव मिळाली तर आणखी रंगत वाढेल. नाही, असे फटाके राजकारणामध्ये बऱ्याचदा फुकट गेलेले आहेत, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. 1 बॉल 7 लीगल बॉल आणि आज बरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन परी 11 इज द चॅम्पियन. यस, जिंकली मॅच आणि मॅच सोबत आपल्या सर्वांचे मन देखील जिंकण्याचं काम केलंय. सुपर मॅच पाहायला मिळाली. अगदी प्रथमतः बॅटिंग करताना जर बघितला गेला तर 32 धावा बनवल्या, 33 धावांचं आव्हान दिलं आणि हार के जीतने वाले को बाजीगर कहलाते हैं. आणि ते बाजीगर बनण्याचं काम सध्या मैदानामध्ये परी 11 2024-25 हे हंगाम नावावरती राहिलंय परी 11च्या. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को परी 11 कहते हैं. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन भालगाव प्रीमियर लीग सीजन 5 चा चॅम्पियन.